नमस्कार. अखिल शिक्षक परिवार व नेटिझन्स परिवार आयोजित संस्कार रत्न दिलीप शेटे स्मृती व्याख्यानमालेच्या या सत्रात मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आजच्या व्याख्यात्यांचा कार्यपरिचय आज या ठिकाणी तुम्हाला करून देणार आहे. सारांश शून्य, चिंब, झुंड, एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, दुःखाची स्वगते, बे एक बे, मी मेलो त्याची गोष्ट अशा सकस कादंबरी लेखनामुळे डॉक्टर संजय कळमकर यांचे नाव महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात मोठ्या सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या या साहित्यकृतीला विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, वि स खांडेकर साहित्य पुरस्कार, ग ल ठोकळ साहित्य पुरस्कार, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या नावाने देण्यात येणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार यासारख्या अनेक सुप्रसिद्ध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या साहित्यकृतींचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SYBAच्या अभ्यासक्रमातही करण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यावर केलेल्या संशोधन प्रबंधास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून PhD पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या साहित्यिक कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्रातील अनेक नामांकित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना लाभलेला आहे. त्यामध्ये शब्दगंध, कृष्णा, रामनगरकर, कुसुमाग्रज साहित्य संमेलनाचा समावेश होतो. लेखनाबरोबरच डॉक्टर संजय कळमकर यांचे कथाकथन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. कोथरूड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकार दमा मिरासदार यांनी जाहीरपणे कळमकर यांना तू माझा वारसदार होशील असे गौरवोद्गार काढले होते. अध्यापक असलेल्या डॉक्टर कळमकर यांची कथाकथनाची शैली ही स्वतंत्र आहे. चालू स्थितीवर सुरसुरीत भाष्य करताना ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून अंतर्मुख करून वास्तवाची जाणीव करून देतात. वरकरणी त्यांच्या व्याख्यानाची शैली, भाषा, शब्द सहज सोपे वाटत असले तरी त्यात अनेक दाखले, तिरकसपणा, उपहास व विडंबनाची सुंदर पखरण असते. त्यांच्या राजकीय कोट्या तर निव्वळ बहारदार असतात. श्रोते हो, व्याख्यान म्हटलं की फारशी गर्दी दिसत नाही, कारण व्याख्यान देणारे व्याख्याता हे आपल्याला फक्त उपदेश करण्यासाठी आणि त्यांचं अगाध परंतु इतरांसाठी दुर्बोध असं ज्ञान देण्यासाठी येतात असा एक प्रचलित समज आहे. परंतु आजचे व्याख्यान हे काहीसे वेगळे आहे. हे व्याख्यान एका मित्रासाठी त्याच्या अनेक मित्रांनी आयोजित केलेला जणू स्मृती आनंद सोहळाच आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी वास्तव स्थितीला समोर ठेवून आजच्या शिक्षणाला, जगण्याला आनंदानं कसं सामोरं गेलं पाहिजे, कसं सामोरं जाता येईल या सूत्राभोवती डॉक्टर संजय कळमकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर कळमकर हे नाव एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित झालेलंच आहे. त्यांच्या व्याख्यानाची शैली अगदी काही क्षणातच आपल्यासमोर उलगडणार तर आहेच, पण मी माझे म्हणून एवढे म्हणू इच्छिते की त्यांचे व्याख्यान हे वास्तवदर्शी आणि सद्य परिस्थितीला हात घालणारे, आपल्याला खळखळून हसायला लावून डोळ्यात अंजन घालणारे असते. व्याख्यानाला आलेला प्रत्येक श्रोता हसता हसता बाहेर जाताना कधी अंतर्मुख होऊन जातो हे त्यालाही कळत नाही. या गोष्टीचा याची देही याची डोळा प्रत्यय घेण्यासाठी आपण सर्वजण डॉक्टर कळमकर यांच्या मैफिलीचा एक भाग होऊया. चला तर मग टाळ्यांच्या प्रचंड गजरात आपण त्यांना मंचावरती आमंत्रित करूया. कळमकर सर, आता हे व्यासपीठ आणि ही मैफिल तुमची आहे. ठीक आहे इथंच राहू दे. आत्ता माझा परिचय करून देताना ताईनं अनेक गोष्टी सांगितल्या की तुम्ही खळखळून हसणार आहात, त्यामुळे तुम्हाला आधीमध्ये हसावंच लागेल. बाहेर जाताना अंतर्मुख तुम्ही होणार आहात म्हणजे व्हावंच लागेल.
कारण सूत्रसंचालकानं सांगितलं म्हटल्यावर त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. माझ्याविषयी खूप अपेक्षा यामुळं वाढवून ठेवलेल्या आहेत आणि एखाद्या सिनेमाची जास्त जाहिरात झाल्यानंतर त्याच्याकडे लोक खूप अपेक्षेने पाहायला जातात आणि तो फ्लॉप होतो. तसंही होण्याची दाट शक्यता इथं आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ लातूर व नेटिझन्स फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आपणा सर्वांचे मित्र संस्काररत्न दिलीप सेटे स्मृती व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देवीदासजी बसवदे सर, आमचे मित्र अहिल्यानगरचे म्हणजे अहमदनगरचे अत्यंत सुस्वभावी असे शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याणजी लवांडे सर, परमेश्वरजी बालकुंदे, सुधाकरजी तोडकर ज्यांनी हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सुनील कुमारजी हाके व इतर सर्व, सुनील बिरादार, वेदप्रकाश भोसले, विजू कोरे, अनिल हुलगे, बाळू बावगे, ओम नागुरे, परमेश्वर सेरे, नागनाथ गांगापुरे, शशिकांत येळकरी, बाळासाहेब हरट. म्हणजे एखाद्याचं नाव राहिलं असेल तर ते ज्यानं नावं लिहून दिले त्याची चूक आहे असं समजून आपण पुढं जाऊया, कारण ते माझ्यावर आक्षेप नको. सेटे सरांच्या बाबतीत या ठिकाणी खूप बोललं गेलं आणि एखाद्या शिक्षकाला मरणोत्तर इतका सन्मान मिळू शकतो ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आपणा सर्वांच्या दृष्टीने आहे. आपण इथं सरासरी 800 श्रोते जर बसलेले असाल, श्रोते म्हणतो प्रेक्षक नाही, कारण वक्ता हा प्रेक्षणीय नसतो, तो श्रवणीय असू शकतो. 800 लोक जर आपण इथं बसलेले असू तर माझ्या मते इथं 1600 लोक आहेत. कारण आपले दोन्ही मनं कायम जागृत असतात, एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. मला जे दिसत आहेत ते सगळे बाहेरचे मन आहेत. आपल्या आतल्या मनात काय चाललंय हे मी ओळखू शकत नाही, कारण जगामध्ये तेवढंच एक रहस्य सध्या शाबूत आहे आणि त्यावरच जग चाललेलं आहे. हे मी सांगण्याचा उद्देश आहे की आपण एस टी बसमध्ये बसल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला दिसतं एखादी आजी उभी आहे किंवा एखादी लेकूरवाळी बाई कडेवर मुलगा घेऊन उभी आहे, खड्डा आला की ते असे हलतात, कधी पडतील याचा भरोसा नाही. आपल्या मनाला असं वाटतं, म्हणजे अंतर्मनाला असं वाटतं की यांना जागा दिली पाहिजे. पण आपलं जे बहिर्मन आहे ते सांगतं आपल्यालाच कधी नव्हे ती जागा मिळालेली आहे, तू गुपचूप बसून राहा, दुसरे देतील. हे प्रत्येकाचं बहिर्मन तसंच सांगतं. कुणी उठत नाही, त्यांना जागा मिळत नाही. एखादा अपघात आपण पाहिला, प्रत्येकाला वाटतं इथं थांबलं पाहिजे, या अपघातग्रस्तांना उचललं पाहिजे, त्यांचं कुटुंब निराधार होईल, हे आपलं अंतर्मन सांगतं. बहिर्मन सांगतं पोलिसांचा ससेमेरा मागे लागेल, आपल्या गाडीचं सीट खराब होईल, ॲम्ब्युलन्स येईल, यांना घेऊन जाईल, आपण थांबण्याची गरज नाही. म्हणजे बहिर्मन अंतर्मनावर आरूढ होतं आणि आपण तिथून निघून जातो. हॉटेलमध्ये आपण काहीतरी नाश्ता करतोय आणि समोर एखादं भिकाऱ्याचं पोर येतं, भुकेला आहे, चेहऱ्यावर भुकेचा सर्प आहे. आपलं अंतर्मन सांगतं याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला समाधान मिळेल. पण बहिर्मन सांगतं इतर देतील, आपणच का द्यावं, तू बसून राहा, आपली प्रतिष्ठा जाईल, आणि आपण खाली पाहून नाश्ता करत राहतो. म्हणजे कायम आपलं बहिर्मन हे अंतर्मनावर स्वार होतं आणि माणसाचं बहिर्मन हे लबाड असतं. दिलीप सेटेसारखा एखादा माणूस असतो की ज्याचं अंतर्मन हे अत्यंत प्रभावी असतं आणि त्याचं द्योतक आपण या ठिकाणी पाहतोय की ते गेल्यानंतर वर्षभरानं सुद्धा त्यांच्या मित्रांच्या स्मृती ताज्या आहेत, त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे, त्यांच्यावर प्रेम करणारे या राज्यातील अनेक लोक आहेत. अनेक श्रोतृगण फक्त दिलीप सेटेंवर प्रेम करतो म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांची स्मृती जागृत राहावी म्हणून ही व्याख्यानमाला आपण जी सुरू केली सर, ही खूप तसं आता मला पहिल्यांदा बोलवलं ही आपली रिस्क आहे, हा विषय वेगळा आहे, परंतु ही व्याख्यानमाला अखंड तेवत राहो आणि सेटे सरांची स्मृती अशीच राहो अशी सुरुवातीला मी प्रार्थना करतो. खरं म्हणजे बसवदे सरांनी सांगितलं की शिकू द्या वगैरे अनेक कामं आहेत, ते मी जवळून पाहिलेले आहेत, लवंडे सरांनाही माहीत आहे. फक्त मध्यंतरी जो मोर्चा निघाला
त्यावेळी चर्चा होताना मी एकच सांगितलं होतं की शिकू द्या हा बोर्ड जे खरोखर शिकवतात त्यांच्याच हातात द्या. म्हणजे ते तसे कमी आहेत, परंतु आपण सुद्धा ती काळजी जर घेतली तर ते जास्त चांगलं होईल असं मला निश्चितपणे वाटतं. विषय काय ठरवावा यावर सरांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं. तसं मला कुठलाही विषय सध्या तरी वर्ज नाही. ज्यावेळेस 2 स्त्रिया एकत्र आल्या, एक दुसरीला असं म्हटले की आमच्या यांना कुठलाही विषय द्या, ते 4-4 तास बोलतात. दुसरी म्हटली आमचे विषय नसताना 5-5 तास बोलतात. याचा अनेकांना अनुभव असेल आमच्या भगिनींना की काही विषय लागतच नाही, एकदा सुरू झाले की झाले. आता बिचारे विद्यार्थी लहान असतात म्हणून ते बोलत नाही, पण घरात मात्र ते चालत नाही. विषय त्यांनी खूप छान निवडला, आनंदाने शिका आणि आनंदासाठी शिकवा. म्हणजे मलाच हा विषय खरोखर आवडला. आणि या विषयाच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर आमचे बरेचसे जुने ज्येष्ठ शिक्षक साखरे सर आहेत. बाकी संघटना कुठली असो, संघटनेचे नावं वेगळे आहेत, पण उद्देश तोच आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चळवळीचं एक दुर्दैव असं आहे मस्वदे सर की कुठलीही चळवळ केल्यानं सत्ता बदलू शकते, व्यवस्था बदलत नाही, ही अडचण आहे. म्हणजे अण्णासाहेब हजारेंनी चळवळ केली, सत्ता बदलली पण व्यवस्था नाही बदलली. तर आपण सगळे चळवळ करताना सत्ता बदलण्यापेक्षा व्यवस्था कशी बदलता येईल, कारण व्यवस्था ही अशी चीनच्या भिंतीसारखी पक्की आहे की ज्यावेळेस ती बदलेल त्यावेळेस आपल्या चळवळीचं खरं साफल्य होईल असं मला वाटतं. आणि ती सोपी नाही आहे, कारण आजचं शिक्षण जर आपण पाहिलं तर गोल छिद्रामध्ये चौकोनी खुंटी ठोकण्याचा सगळा प्रकार आजूबाजूला आहे. आणि हा सगळा प्रकार असताना आपण जुन्या काळाकडे जर गेलो, आता अनेक जण म्हणतात शिक्षक आनंदी नाही, हे चुकीचं आहे. शिक्षक आनंदी आहे म्हणून विद्यार्थी आनंदी आहेत, समाज आनंदी आहे. आता इथं अडचण ही आहे की विद्यार्थी आहेत, आपले पालक आहेत, शिक्षक आहेत. आमच्यासारख्याची खूप अडचण होते, कारण पालक जर सगळे असतील तर आम्हाला शिक्षकांवर बोलता येतं, शिक्षक असतील तर पालकांना दोष देता येतो, आणि विद्यार्थी असतील तर दोघांनाही दोष देता येतो. आता तिघेही असल्यामुळं हा माझाच दोष आहे, इथं मी आलो. असं म्हटलं तरी अडचण येणार नाही. पण माझे वडील शिक्षक होते आणि मला आठवतं धोतर, नेहरू आणि टोपी म्हणजे पूर्वी गुरुजी हे टिपिकल ओळखू यायचे, हे गुरुजी आहे. पण आता समाज बदललेला आहे. पूर्वीचे शिक्षक धोतर घालायचे, आता घालणं शक्य नाही काळानुरूप. विद्यार्थी ते ठेवतील याचाही भरोसा नाही, कारण आता विद्यार्थी तसे आहे. त्यामुळं जीन्सच्या पॅन्ट वगैरे आल्या हा आपला दोष नाही, म्हणजे त्या अगदी शाबूत असतात, सुरक्षित असतात. त्यामुळे विनाकारण एखाद्या जिल्हा परिषदेनं सुद्धा ड्रेस बदलावा वगैरे असं म्हणण्याचं काही तसं कारण नाही आहे. शिक्षक आपल्याला अनुकूल असे ड्रेस घालतच असतात. पण या राज्यामध्ये पूर्वी आमच्या काही जुन्या ज्येष्ठ चळवळीतल्या लोकांना आठवत असेल, 7 रुपये पगारावर सुद्धा शिक्षकांनी काम केलेलं आहे. आणि तिडके नावाचे एक शिक्षक ज्यांचा भूकबळी या राज्यामध्ये गेलेला आहे, फक्त वेतन नाही म्हणून. हा जुना काळ आहे. नंतर सगळे शिक्षक एकत्र आले, संप झाले. मला वाटतं 50-52 दिवसांचा संप झाला. एकदा पंडितजी नेहरू सुद्धा मस्वदे सर त्या संपाला आले आणि त्यांनी कौतुक केलं सगळ्यांचं की यांना वेतन आयोग बसवा वगैरे. आणि जसं म्हणजे काळ बदलत जाईल, तंत्रज्ञानाचा स्फोट होत गेला, शिक्षण बदलत गेलं. आता जसा समाज बदलला, कारण आपण असं म्हणू शकत नाही की समुद्रातलं एक बादली पाणी काढलं आणि ते गोड आहे असं तर म्हणू शकत नाही. जसा समाज बदलत गेला तसे शिक्षक बदलत गेले, विद्यार्थी बदलत गेले, पालकही बदलत गेले. आणि आज तो बदल आपण सर्वांसमक्ष पाहतोय, कारण सर्वजण एकमेकाला अनुकूल राहिल्याशिवाय ते टिकू शकत नाहीत. फक्त पालक बदलले, विद्यार्थी बदलले आणि शिक्षक जर बदलला नाही तर शिक्षक टिकणार नाही. म्हणून तिन्ही घटक अनुकूल आहेत आणि ते अनुकूलतेप्रमाणे बदलत गेलेले आहेत. पण जुना काळ जर आपल्याला आठवला, अत्यंत खेडं, त्या काळामध्ये सायकलवर गुरुजी जायचे, सायकलही नसायची, घोड्यावर गेल्याचे उदाहरणं आहेत. म्हणजे काही शिक्षक
घोड्यावर सुद्धा शाळेमध्ये जायचे पूर्वीच्या काळी. 7वी पास म्हणजे वफा हीच डिग्री असायची. बळजबरीनं उचलून द्यायचे आणि मागता येणं भीक म्हणून मास्तर की शिक, इतकं दूषण शिक्षकाला द्यायचं. आता त्याचं उलटं झालेलं आहे. शिक्षक नसला तर भीक मागण्याची वेळ येईल अशी सध्या परिस्थिती आहे. परंतु त्या काळात शिकलेला शिक्षक वर्ग नसायचे. कुठंतरी खुंटीला त्या झाडाला खेळा ठोकायचा, फळा लाटवायचा, त्या फळ्यावर नीट अक्षर उमटत नसायचे, पण विद्यार्थ्याच्या मनावर मात्र ते गडदपणे उमटत असायचे. अशी पूर्वीची परिस्थिती होती. आणि पाढे वगैरे म्हणताना अख्ख्या गावाचीच शाळा होऊन जायची. सगळ्या गावामध्ये ते पाढे घुमायचे. सारवायची पद्धत होती. विद्यार्थ्यांचे पोशाखसुद्धा, आता आमचे काही विद्यार्थी इथं आहेत, खाकी अर्धी चड्डी असायची, सगळ्यांना ठिगळं असायचे. म्हणजे त्या काळात ठिगळं नाही असं विद्यार्थी नाही, आणि कुणी कुणाला हसायचा प्रश्नच होता, कारण सगळ्यांना ठिगळं असायचे. आणि बेल्ट काय म्हणजे करदुरा, वरून करदुरा घ्यायचा आणि तो ढिल्ला असायचा. ढिल्ला असला तर त्याला काडी लावायची आणि तो गोल गोल फिरून ती विजार अशी पक्की करून टाकायची, म्हणजे दिवसभर अडचण नाही. असं ते खूप छान होतं. आणि पूर्वीचे पण एक होतं, म्हणजे जाता जाता एक सांगतो की जर विजार फाटलेली असेल, आमच्या ताईचा स्कर्ट फाटलेला असेल, तर आई तसं जाऊ देत नसायची की बाळा तसं जाऊ नको, कारण शिक्षक तुला हसतील, बाकीचे मुलं तुला हसतील, समाज तुला हसेल. कारण पूर्वीच्या काळी कपडे फाटलेले असले की प्रतिष्ठा जायची पूर्वीच्या काळी. आता थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आता चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ती फाडून शिवतात की शिवून फाडतात मला अजून तरी समजलेलं नाही. परंतु काल परवा मी गॅदरिंगला एका कॉलेजवर सर गेलो होतो. समोरून तरुण तरुणींचं टोळकं येताना दिसलं. अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते. कोणाचं इथं फाटलंय, कोणाचं इथं फाटलंय, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई सुद्धा सांगते तो मधला नाही का जास्त पॅन्ट फाटलेला, तो माझा आहे. म्हणजे आता ही पालकाची मानसिकता झालेली आहे की जेवढं जास्त फाटलेलं तेवढं माझं. पण पूर्वीच्या काळी हे काही नव्हतं. एकतर वर्ग होता, मातीच्या भिंती, त्याला पोचारा द्यायचा. तो पोचारा दिल्यानंतर मला आठवतं अनेक मुलं नाक टेकून त्या पोचाऱ्याचा वास घ्यायचे, मातीच्या भिंतीचा, कारण त्याचा वास जगामध्ये कुठल्याही अत्तराला येणार नाही, इतका सुगंधित तो वास असायचा पूर्वीच्या काळी. तेच सर्वांचं अत्तर असायचं. जमिनी सारवाव्या लागायच्या, त्यासाठी पाणी आणायचं, शेण आणायचं, आणि कुठल्याही पालकाची काहीही तक्रार नसायची, कारण एक जीवन शिक्षणच नाव जिल्हा परिषदेला होतं. जीवनाचं शिक्षण इथं दिलं जातं. मला वाटतं ते जीवन शिक्षण बदलून ज्यावेळेस जिल्हा परिषद झालं तिथं खरी बिघडायला हळूहळू सुरुवात झाली असावी, कारण जिल्हा परिषद म्हटल्यावर बाकीचे घटक त्यामध्ये आले त्या शिक्षणामध्ये. पण खरोखर जीवनाचं शिक्षण त्या काळामध्ये शाळेमध्ये दिलं जायचं. मुलाला जर मारलं, तो घरी रडत गेला, तर पालक येऊन सांगायचा याला अजून मारा, गुरुजींना सांगायचं अजून मारा, त्याशिवाय हा नीट व्हायचा नाही. आत्ताची परिस्थिती काय आहे? आता पूर्वी पालक आला की हायसं वाटायचं, आता पालक आला की भीती वाटते की हा एकतर आपल्यावर केस करेल, मुलाला काहीतरी बोलेल. कुठल्याही मुलाला आता मारण्याची सोय राहिलेली नाही, कारण सध्या सगळे मुलं नवसानं झालेले आहेत. पूर्वी कोणीही नवसानं झालेलं नव्हतं, आता सगळे नवसाचे आहेत. त्याला मारलं की खूप त्रास होतो, असा तो काळ होता. मला वाटतं एक टेबल डुगुडुगू हलणारा असेल, एक मोठा पेटारा होता, लाकडी पेटारा. मला आठवतं वडिलांबरोबर मी जायचो, एक लाकडी बाकडं असायचं, साहेब यायचे आणि ते पेटाऱ्यावर बसायचे आणि ते गुरुजींना म्हणायचे हजेरी दाखवा, तर गुरुजी म्हणायचे तुमच्या खाली आहे. मग साहेबांना समजायचं त्या पेटाऱ्यात हजेरी आहे, मग ते उठायचे आणि पेटाऱ्यातून हजेरी काढायचे. मला वाटतं एकच कागद सगळ्या शाळेचं, ते त्यामध्ये सगळं शाळा त्यामध्ये असायची, ते मला आठवत नाही काय, पट वगैरे ते सगळं असायचं. हे सगळं वेगानं इतकं आता बदलत गेलं. जुना काळ आणि आत्ताचा काळ जर पाहिला तर शिक्षकानं आनंदी कसं राहावं हा एवढा प्रश्न असताना सुद्धा सगळे आनंदी राहतात, कारण आता रात्रंदिवस मेसेज येतात, दान 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 सगळे. म्हणजे जेव्हा अधिकाऱ्याला जाग येईल रात्रीच्या वेळेस, तेव्हा त्याला आठवतं की अरे काहीतरी आपल्याला कर्तव्य आहे काहीतरी, आणि मग तो मेसेज टाकतो. आणि मग तो मेसेज वाजल्यानंतर सुद्धा अनेक शिक्षक घाबरतात की आता काहीतरी आलेलं आहे. आमचा एक मित्र जो तरुण होता त्यानं असं सांगितलं की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहाटे मला एक मेसेज आला, आणि पहाटे मेसेज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला, म्हणून त्यानं तो पटकन उघडला, तर केंद्रप्रमुखानं त्याला पट विचारला होता की तुमच्या शाळेचा पट तातडीनं तुम्ही एकदाचा द्या बुवा. म्हणजे आता हे कागद नेमके कुठं जातात
इतके भारंभार अहवाल कुठं जातात, कारण त्याचं काहीच होत नाही. हे नेमके ठेवले कुठं जातात, त्याचं काही परिशीलन होतं का, त्याचं उपयोजन होतं का, मग एवढं द्यायचं कशाला हा प्रश्न आहे. बरं नुसते कागद देऊ नका, तर त्याच्याबरोबर लिंक्ससुद्धा द्या. म्हणजे ही माहिती तुम्ही कागदावर दिली, हार्ड कॉपी दिली, आता ऑनलाईन द्या, आता लिंक्स द्या. म्हणजे मला आठवतं ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग नेमका वेळखाऊपणासाठी आहे की वेळ वाचवण्यासाठी आहे. मला आठवतं की जसा एखादा बँकेचा कॅशियर सध्या दिसतो की पूर्वी तो पैसे मोजून द्यायचा, आता ते नोटा मोजायचं मशीन आल्यामुळं काय झालंय की तो मशीन इथं ठेवतो, तो आधी सुरुवातीला ते पैसे मोजतो, नंतर त्या मशीनमध्ये घालतो आणि पुन्हा थुंका लावून मोजतो. म्हणजे 2 मिनिटात जे पैसे मिळायचे त्याला आता 5 मिनिटं लागतात. कारण यंत्रावर आमचा अजून भारतीय समाजाचा एवढा विश्वास नाही. आणि यंत्रावरच तुम्ही जगा असं जर व्यवस्था म्हणत असेल तर मला वाटतं हा जो तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे, पूर्वी काही तंत्रज्ञान नसताना आमच्या घरामध्ये तो मोठा रेडिओ होता. मला आठवतं एक मोठा रेडिओ होता, सगळे स्टेशनं त्यावर लागायचे आणि गावामध्ये अनेक लोक गळ्यामध्ये रेडिओ घेऊन फिरत होते, कारण त्यावेळेस करमणुकीचं दुसरं काही साधन नव्हतं. मोठ्या आवाजात ते रेडिओ लावायचे, कारण त्यांना असं दाखवायला लागायचं गावाला की माझ्याकडे रेडिओ आहे. आणि त्यावेळेस गाणेसुद्धा सुस्वर होते, ऐकावे असे होते, बिनाका गीत माला वगैरे असे ते गाणे असायचे. मग गाव सगळं 3-4 रेडिओ असले तरी गावाची करमणूक व्हायची. पूर्वी गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो, जिथे संधी सापडेल तिथं गायक आपला पटकन गाऊन घेतो. अशी सध्याची तरुण मुलं मुली आहेत, तर सध्याची परिस्थिती तशी आहे. पण रेडिओला इतकं महत्त्व होतं की रेडिओला लायसन्ससुद्धा होतं. म्हणजे वसंत साठे ज्यावेळेस नभोवाणी मंत्री झाले त्यावेळेस ते रेडिओचं लायसन रद्द झालं आणि सर्व लोकांना मोफत रेडिओ ऐकायला मिळायला लागायचा. पूर्वीच्या काळी रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ मिळायचा. म्हणजे पूर्वीचे काही नवरदेव सांगायचे मला हुंड्यात रेडिओ मिळाला. म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झाल्यानंतर घरामध्ये 2 रेडिओ यायचे. म्हणजे एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. असे ते काही 4 बँडचे, काही 6 बँडचे असे ते रेडिओ असायचे वगैरे. नंतर आणि मग तो टी व्ही आला, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आला, भला मोठा. आमच्या जुन्या शिक्षकांनाही आठवत असेल, पहिला टी व्ही पाटलाच्या वाड्यात आला. आमच्याकडं जे यायचं पूर्वी ते पाटलाच्या वाड्यातच यायचं. आता आमचेच पाटील सुरुवातीला आरक्षण मागतात, ही गंमत आहे. म्हणजे मी आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ते का मागितलं जातं याचंही कारण आपण शोधलं पाहिजे. आणि मग त्या पाटलाच्या वाड्यात तो टी व्ही आला. ज्यांच्या घरची परिस्थिती जरा बरी आहे त्यांच्या घरी ते ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आले. त्यावेळेस एकच चॅनल होता, सह्याद्री नावाचा, सरकारी चॅनल होता. त्यामुळं त्यावर ज्या बाई बातम्या द्यायला यायच्या त्यांना पगारही त्यावेळेस कमी असायचा, त्यामुळं त्यांचा चेहराही असा सरकारी असायचा. त्या आनंदाची बातमी तसाच चेहरा असायचा, दुःखाची बातमी तसाच चेहरा असायचा. आणि मग पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहिजे अशी ती परिस्थिती होती. शक्यतो त्या बाई मेकअप करत नसायच्या, कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, त्यामुळं केलेला सुद्धा दिसत नव्हता. आता रंगीत असल्यामुळं विचारूच नका, चेहरा जास्त रंगीत आहे की टी व्ही जास्त रंगीत आहे हे समजायला मार्ग नाही. त्यामुळं अनेकांचे डोळेसुद्धा आता नको तितके रंगीत झालेले आहेत सध्याच्या काळामध्ये. आणि मग भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यावेळेस त्या चॅनलवर नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, पण चॅनल सरकारी होता, त्यामुळं सांगण्याची सोय नसायची. आणि चित्र कधी स्थिर नसायचं, चित्र कायम हलायचं. कधी त्यात वारं यायचं, मुंग्या यायच्या. मग त्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, तरी त्या हलायच्या. म्हणजे जुन्या लोकांच्या ज्या आमच्या मुंड्या हलायच्या त्याचं ते कारण असावं की ते चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते हलत असावे असे ती शंका आहे. मग रामायण महाभारत वगैरे मालिका असली की एकाच घरात सर्वांनी यायचं आणि मग एकाला दरवाजात उभं करायचे, कुणाला तरी मालदोर उभं करायचे बांबू घेऊन. मग चित्र हलायला लागलं की दरवाजातल्याला सांगायचे त्याला ॲडजस्ट करायला सांग. मग तो ओरडायचा अरे बांबूनं त्या काड्या फिरव. ते बिचारा असं काड्या फिरवत राहायचं, चित्र स्थिर व्हायचं, तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग तो सांगायचा पुढचा एपिसोड मी पाहणार पुढच्या आठवड्यातला वगैरे. असं सगळं समाधानाचं वातावरण त्यावेळेस होतं. आणि आता तंत्रज्ञानाचा इतका स्फोट झाला आहे. मी आता पेपरात एक बातमी वाचली, एक नवीन टी व्ही येतोय आता. म्हणजे आता रिमोटची त्याला गरज नाही, आता खूप रिमोट झाले, खूप दिवस झाले आपण रिमोट वापरतो, त्याला रिमोटची आता गरज नाही. पाहणारानं डोळे मिटले की तो टी व्ही आता आपोआप बंद होणार. असं एक नवीन मॉडेल आता येतं आहे आपल्या समोर, ते काही दिवसांनी येईल. फक्त अडचण ही आहे की पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं एवढाच फक्त प्रश्न आहे. बाकी सगळं ठीक आहे. आणि मग जुन्या काळी ही ऑनलाईन शिक्षण पद्धती नव्हती. गुरुजींकडं छडी होती, रूळ होता
आणि गुरुजींचं गावामध्ये इतकं दृढ नातं होतं. आता मला वाटतं पालक आणि शिक्षकांची वीण जी उसवलेली आहे, आपण जरी किती म्हटलं की काय मुख्यालय राहायचे काय अट काय रद्द करा, तरी पूर्वी शिक्षक तिथं राहत असल्यामुळं जो एक स्नेह गावाशी होता. कारण आता काय होतं की पालक शेतात गेल्यानंतर शिक्षक तिथं जातात आणि पालक येण्याआधी ते निघून येतात. ठीक आहे, त्यांची सोय असेल, परंतु गावात राहिल्यानं जो ऋणानुबंध पालकांशी त्यांचा होता. कारण पत्रसुद्धा शिक्षक वाचायचे, बाकी सगळे असाक्षर होते, कोणाला फारसं वाचता येत नसायचं. अजूनही केंद्राच्या दृष्टीनं मला वाटतं निरक्षर लोक आहेत, कारण निधी बराचसा पडून आहे, त्यामुळे निरक्षर लोक शोधावे लागतात. आणि मग ते असाक्षर लोक पत्र आलं की गुरुजींना बोलवायचे आणि मग गुरुजी ते वाचून दाखवायचे. तोपर्यंत संध्याकाळ व्हायची आणि मग कारभारीन डोक्यावर पदर घेऊन म्हणायची, गुरुजी आता उशीर झालाय, जेवून जावा. गुरुजी नको म्हणायचे, तरी पण ते अडाणी घर गुरुजीला ते सगळं ग्रामीण, ते बाजरीच्या भाकरी असेल, ठेचा असेल, ते गावरान कोरड्यात ज्याला म्हणायचे, खापराच्या तवलीत शिजवायचे, ते गुरुजी जेवायचे. आणि मग कंदील घेऊन तो पालक गुरुजींना खोलीपर्यंत सोडायला यायचा की किरकुडे निघतील, तुम्हाला भीती आहे. आणि मग ते कंदील घेऊन यायचा, कंदील असा हलायचा, त्याच्या सावल्या हलायच्या आणि त्या सावल्यांमध्ये गुरुजींची आणि त्या पालकाची सावली जशी एकमेकात मिसळायची, तसे पूर्वी पालक आणि गुरुजींचे संबंध. आता ठीक आहे, जसा काळ बदलला तसं सगळं बदललं, ऑनलाईन शिक्षण झालं, आता मोबाईल सगळ्यांकडे आहे. पूर्वी जे व्हायचे घरामध्ये संस्कार, कारण घरामध्ये काही मुलांवर संस्कार झाले तर नंतर ते शाळेमध्ये व्हायचे. संस्कार होण्याची पहिली कुठली संस्था आहे तर ती घर आहे. आणि घरामध्ये कोण संस्कार करतं? आई करते. आम्ही जिजाऊपासून पाहतो की जिजाऊनं बाल शिवाजीवर संस्कार केले, त्याला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, म्हणून त्याच्यामध्ये एक वीरत्व आलं, वीररस त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि त्याला वाटलं ह्या मुघलांना हाकलून दिलं पाहिजे, हे आपले शत्रू आहेत, हे आपल्या समाजावर अन्याय करतायत. ही चीड बालपणापासून त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, कारण आईनं त्याच्यावर संस्कार केले. आता कुटुंबामध्ये तुम्ही पहा, कोणाचंच कुटुंब त्याला अपवाद आहे असं मी म्हणत नाही. आता 7 वाजले की आमच्या महाराष्ट्रातल्या बहुतेक स्त्रिया स्वयंपाक आटोपून ह्या पटकन टीव्ही समोर बसतात, कारण सिरियल सुरू होणार असतात 7 ते 9. आणि सिरियलचा पाया जर तुम्ही पाहिला तर तो सगळा अनिती आहे, अनैतिक तो पाया आहे. मग लहान मुलगा शेजारी येऊन बसतो, लहान मुलगी शेजारी येऊन बसते, आई पाहते. पूर्वी वडील घरी आले की आई विचारायची इतके वेळ कुठं होतात. आता कोणी पालक असेल तर त्यांना माहीत असेल किती प्रेमानं आई विचारायची इतके वेळ कुठं होतात. आता विचारत नाहीत. आता तुम्ही या बसा, कारण ते टीव्हीतलं पात्र आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. ते चुकलं तर अडचण आहे. तुम्ही कुठं जाणार आहात? इथंच येणार आहात 2 दिवसांना फिरून. मग हा आपला बसतो, याला चहाची गरज असते. अहो तुमचं सोडून द्या, मलाच तो अनुभव आहे. म्हणजे मी असा कार्यक्रम करून घरी गेलो आणि पत्नी, ते पूर्वीची कुंकू नावाची मालिका आठवते ना तुम्हाला? आमच्या ताईंना आठवत असेल, कुंकू नावाची मालिका खूप प्रसिद्ध होती. आणि पत्नी ती मालिका पाहण्यात इतकी गुंग झाली होती की घरामध्ये तिला खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही तुम्हाला. मग ती मालिका संपल्यावर तिनं मला विचारलं काय हवंय का? म्हटलं आधी त्या कुंकवाचं वाटोळं होतं, मग आमच्याकडे पहा काय. तर आम्ही कुठं जाणार आहोत? आता एवढ्या समाजानं तांदूळ टाकलेत सगळ्यांसमोर, नाही का, जेवण वगैरे करून गेलेत, कसं तुमच्यापासून आम्हाला वेगळं राहताच येणार नाही वगैरे. मग ते येतात पालक. तुम्हाला सांगतो, मुलामुलींशी किती आई वडील बोलत असतील हा फार मोठा प्रश्न आहे. कारण मग वडील येऊन बसतात, आई तर सिरियल पाहते, मुलगा मुलगी हे काय पाहतायत नाईलाजानं त्यांना पाहावं लागतंय. मग जेवायला सुद्धा 8-8:15 आई टीव्ही समोर घेते, कारण एपिसोडमधला काही भाग चुकायला नको. आणि कुटुंबातली ही परिस्थिती आहे. आणि मग जेवायला सगळ्यांना वाढलं जातं आणि नेमका जेवण सुरू झाल्यानंतर 8:15 तो अक्षय कुमार येतो, काहीतरी बाटली घेऊन येतो अशी मोठी. टॉयलेट कशानं धुवावं ते असतं काहीतरी, ते मला नाव आठवत नाही त्या द्रव्याचं, हार्पिक. मग ते भांड्यात ओतायचं, खसखसत व्हायचं. माणसं जेवताना पाहतात तुम्हाला, नुसते पाहत नाही, चर्चा होते. आई वडिलांना सांगते, त्यांना फार स्वच्छ निघतो, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला भाजी. वडिलांचं काय होत असेल. त्याच्यामुळे बहुतेक माणसं सध्या बाहेरूनच जेवून येतात. त्याचं हे कारण आहे. घरामध्ये जर असे भांडे पाहावं लागत असतील तर बाहेर एकत्र जेवल्याचं काय वाईट आहे. मग या घरामध्ये काय संस्कार होतात. आमची लहान मुलगी मुलगा शाळेतून आल्यानंतर आई मोबाईल खेळते, पप्पा मोबाईल खेळताय, यांच्याशी कोणी बोलत नाही. शाळेत काय झालं, तुझे गुरुजी तुला काय म्हटले, तुझ्या मॅडम तुला काय म्हटल्या.
आम्ही जर त्यांच्याशी बोलत नसू तर त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल, पण आम्ही ते करतो. कोणी नाही म्हटलं तरी करतो. मोबाईल हा चांगल्यासाठीच निर्माण झालेला आहे, मोबाईल वाईट नाही, चांगल्या गोष्टी त्यामध्ये आहेत, पण शेवटी त्याचा उपयोग करणाऱ्यावर आहे. तंत्रज्ञान अशी गोष्ट आहे, माणूस जशी वापरेल त्या पद्धतीनं त्या तंत्रज्ञानाचा आम्हाला उपयोग आहे. पण आम्ही जर त्याचा आभासी जगासाठी जर वाईट वापर करत असू तर ते वाईट आहे. म्हणून आता घरामध्ये परिस्थिती काय आहे, पूर्वीचं घर तुम्ही आठवा. आई वडील मुलगा मुलगी ज्या घरामध्ये आहेत, वडील उठल्याबरोबर आधी स्नान करायचे, देवपूजेला बसायचे. आई उठल्याबरोबर स्नान करायची, तुळशी वृंदावनाला पाणी घालायची, स्वतः तुळशीसमोर उभी राहायची, तुळशीसमोर एखादं भावगीत म्हणायची. आमच्या घरातली थोरली ताई उठायची, अंगण झाडायची, अंगण सारवायची, आणि घरातला दादा उठायचा आणि व्यायाम करायचा. असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्ही मला सांगा, पहाटे उठल्याबरोबर आपल्या सहित आपण काय करतो? खरं सांगायचं आता काही सांगण्याची गरजच नाही, आपण पटकन मोबाईल पाहतो, कारण जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग छान राहिलं, काही गरज नाही, तेवढं तुझाच उपद्रव होता. कशाला पाहतो जगाचं काय झालं? मग पटकन मोबाईल घेतलं की पहिला फोटो येतो, रात्री कोणीतरी गेलेला असतो, भावपूर्ण श्रद्धांजली. ओळखीचा असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायचे. आपल्याकडे काय फुलं फुकटच आहेत, 9-10 टाका, काय फरक पडत नाही. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. मग वरचेच फुलं यांना खाली टाकून द्यायचे. म्हणजे जन्म झाला तरी तेच, गेला तरी तेच, त्यात भावना नाही, संवेदना नाही, काही त्याच्यामध्ये नाही. असा आभासी जगात आमचा दिवस सुरू होतो. अहो, पूर्वीच्या काळी लहान मुलगा ज्यावेळेस वाट पाहायचा वडिलांची, संध्याकाळी बाबा घरी आले, बाबा दिसले की तो धावत जायचा, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला पटकन उचलून घ्यायचे. बाबा पटापट पोराचे मुके घ्यायचे, दिवसभर पोराची भेट नाही, पोरग बापाचे मुके घ्यायचं. आई हे विहंगम दृश्य पाहायची. किती बापलेकामध्ये प्रेम आहे. आत्ता बदल झाला असं मी म्हणत नाही. आता पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेतो पळून जातो. मग पप्पाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. म्हणजे आता ज्या वडिलांच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं येतील की नाही याचा सुद्धा भरोसा नाही. आणि ही वेळ कोणी आणली? ती आम्ही आणली. म्हणून इथं असणाऱ्या पालकांना माझी विनंती आहे की शाळेत मुलगा काय शिकला याआधी तो कुटुंबात काय करतो. तुम्ही 8-10 दिवसातून 15 दिवसातून एकदा त्याची बॅग पहा, त्याचं दप्तर पहा. ते दप्तर तुम्ही उचका, नकळत उचका. तो नसताना ते पहा त्याच्यामध्ये काय आहे. त्याच्यामध्ये एखादा स्क्रूड्रायव्हर आहे का, एखादा छोटासा चाकू आहे का. तसं दिसलं तर ओळखा, याला असंग लागलेला आहे. शाळेमध्ये जाऊन सांगा याचे मित्र कोण आहे. म्हणजे एखाद्या दप्तरामध्ये तुम्हाला छान गोष्टी दिसू शकतात. एखाद्या मुलीच्या वहीवर तुम्हाला ड्रॉइंग, एखादी रांगोळी दिसू शकते, एखादी चित्रकला दिसू शकते. याचा अर्थ माझ्या मुलीची चित्रकला चांगली आहे, आपण तिला ब्रश आणून दिला पाहिजे, रंग आणून दिला पाहिजे. तिची मेहंदी चांगली आहे, तिला आपण मेहंदी आणून दिली पाहिजे. ती छान रांगोळी काढते, तिला रांगोळी आणून दिली पाहिजे. नुसतं मार्काच्या मागं आमचे पालक आता लागलेले आहेत. रशियातला मार्क्सवाद गेला, आता भारतातला मार्क्सवाद सुरू झालेला आहे. आणि तो फक्त पालकांच्या डोक्यात आहे की आम्हाला मार्क पाहिजे, मार्क पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको. अहो, मार्कासाठी इतके वेडे होतात माणूस की 90च्या पुढंच मार्क्स पाहिजे. त्याला 5वीला 70 असतील, 6वीला 72 असतील. तो जर 70च्या भोवतालीच 9वी पर्यंत घुटमळत असेल तर त्याला 10वीला कुठून 90च्या पुढे मार्क्स पडतील. अचानक त्याची प्रतिभा, कल्पकता, बुद्धिमत्ता कशी वाढेल याचा विचार आम्ही करतो का? अजिबात नाही. पालकांनी याचा विचार केला पाहिजे, त्यांच्यावर दडपण टाकायला नको. अहो, आत्ताची गंमत तुम्हाला सांगतो. 12वीचा निकाल लागला, मला समजलं आमचा एक मित्र रडतोय. का रडतोय? त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही त्याच्या घरी सांत्वनाला गेलो. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची. गेलो आम्ही, तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती आणि मुलगा समोर बसलेला. मुलाला वाटलं आता आई वडील रडतायत, आपण थोडंसं रडलं पाहिजे. ते खाली पाहून आपलं खोटं खोटं रडत होतं. अहो, वातावरण इतकं गंभीर होतं तुम्हाला सांगतो. म्हटलं आता इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो. त्यांनी पटकन डोळे पुसले, पत्नीला म्हटले पटकन चहा ठेव. तिनं चहा ठेवला, चहा घेतला, आम्ही निघून आलो. काय बोललो मी त्याच्या कानात? मी फक्त एवढंच बोललो की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. मग आई बापाचे मिळून सुद्धा पोरं इतके मार्क होत नसतील, तो कशाला त्याच्यावर दडपण टाक. मग काही शिक्षक शिकवत नाही का? जसा शेतकरी शेतामध्ये सारखं पेरतो, सारखं पाणी देतो, सारखे खतं टाकतो, काही कणसांना जास्त दाणे लागतात, काही कणसांना कमी लागतात, काहींना लागतच नाहीत. तसं वर्गामध्ये शिक्षक ज्यावेळेस शिकवतो,
जे मुलं ग्रहण करतात ते पटकन शिकतात, काही मध्यम बुद्धीचे असतात ते हळूहळू शिकतात, काही शिकतच नाहीत. ही चूक कुणाची आहे? ही शिक्षकाची तर नाही. मग पालकानं समजून घेतलं पाहिजे, आपल्या मुलाला जर गती नाही तर त्या पालकानं शिक्षकाला भेटून हे सांगितलं पाहिजे, सर माझ्या मुलाला गती कमी आहे, तुम्ही त्याच्याकडं जरा दुपटीनं लक्ष द्या, त्याचे जास्त तास घ्या, त्याला पुढं बसवा, त्याला बाकीच्या मुलांमध्ये बसून तो घटक शिकवण्याचा प्रयत्न करा. असे उपाययोजना ज्यावेळेस पालक आणि शिक्षक दोघे मिळून करतील त्यावेळेस त्या मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होईल. पण हे होत नाही. आमचे गुरुजी शिकवत नाहीत, आमच्या बाई शिकवत नाहीत. आमचे जे गुरुजी पूर्वी होते ते खूप शिकवायचे, आता हे नवीन आले शिकवत नाहीत. पालक असं का म्हणतात? कारण आमचे जाणारे गुरुजी गुपचूप जात नाहीत, त्यांची बदली झाल्यावर ते गुपचूप जात नाहीत. ते पालकांना सांगतात आता तुमच्या पोरांचं काही खरं नाही, मी होतो तोपर्यंत बरं होतं, आता हे नवीन आलेत, हे संघटनेचे आहेत, हे खूप फिरतात, हे मोठ्या पदावर आहेत. म्हणजे आम्हालाच एकमेकांना जर चांगलं म्हणायची सवय नसेल तर ही सुद्धा फार मोठी अडचण आहे. ज्या शिक्षकांना अडचणी येतात त्या मला वाटतं दुसऱ्या शिक्षकांनाच आणलेल्या असतात, असा मला एकंदर महाराष्ट्रातला अनुभव आहे. एखादा शिक्षक रजेवर असेल तर त्याच दिवशी सरपंच कसे शाळेवर येतात, नेमके त्याच दिवशी येतात. आमची महिला आहे तुमच्या बरोबर शाळेमध्ये, तुम्हाला अहवाल द्यायचा आहे, तालुक्याच्या ठिकाणी जायचंय, रस्ता कच्चा आहे, निबिड आहे, तुम्ही जर असं म्हटलं ताई तुमच्याऐवजी मी जातो, काय बिघडेल? आम्ही नाही जात, तुम्हाला माझ्या इतका पगार आहे, तुम्ही गेलं पाहिजे. त्या बिचारीला जावं लागतं. हा जो स्नेहभाव आहे, श्री दाक्षिण्य आहे, हे आमच्यामध्ये फक्त भाषणापुरता आहे का, बोलण्यापुरता आहे का? एखादे अधिकारी जर पटकन वर्गात आले, अहो न मागता काही जण दाखवतात नोंदवही, मागितले का तुम्हाला? नाही. का दाखवतात माहित आहे का? माझी पूर्ण आहे, बाकीच्याची पहा, बाकीच्याची पहा. खोडीचे असतात, टाचन दाखवतात. टाचन कोणी काढतं का सध्या? नाही काढत, नाही काढत, तरी दाखवतात मी काढलंय. कशाला वेळ घातला तू काढायला? त्याऐवजी शिकवायला वेळ घातला. आम्ही ते नाही करत. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आणि जर गावाशी आपलं नातं घट्ट राहायचं असेल तर आधी शाळेतल्या शिक्षकांनी एकजीव राहायला पाहिजे, तर गावाशी तुमचं नातं घट्ट राहू शकतं, नाही तर नाही राहू शकत. कारण आता शाळेला पैसा आलेला आहे. जसा पूर्वी सोसायटीला होता, ग्रामपंचायतीला होता, तसा आता शाळेला पैसा आला. आणि शाळेला पैसा आला म्हणून गाव शाळेमध्ये आलं. अहो व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी मारामाऱ्या होतात. मला ते अजूनही समजत नाही त्या पदाचं. मी आता नंतर होणार आहे. एकदा मला आता खूप इच्छा आहे की हे नेमकं काय भाऊ हे झालं. अगदी म्हणजे कर्मीवर आणण्यासारखेच फिरतात काही जण व्यवस्थापनचे अध्यक्ष झाले. हे जे सगळं जे आहे हे जर बदलायचं असेल तर आता सरकार आपल्यासाठी काय करतंय हा विषय फार वेगळा आहे. तुम्हाला जर ही व्यवस्था बदलायची असेल, हे जग जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जग स्वच्छ करण्याची मनीषा जर आपल्या मनात असेल तर आधी आपल्या पायाजवळची जमीन स्वच्छ करायला आपण सुरुवात केली पाहिजे, तर जग स्वच्छ होईल. तसं होणार नाही. आपण सुरुवात केली पाहिजे तर हे सगळं होईल. आता मूल्यमापनाच्या पद्धती बदलल्या, परीक्षा नाही म्हटले पण परीक्षा आल्या, त्याला वेगवेगळे नावं दिले. पूर्वीचं प्रगती पुस्तक पालकांना समजायचं, आपल्या काळातलं 60 मार्क होते, 70 होते, आता समजत नाही. ते ब कडे बऱ्याच श्रेण्या आल्या. आता एखादा अडाणी पालक बिचारा जर त्याला मुलगा म्हटला बाबा मला सगळ्या ड श्रेण्या आहेत, ते म्हणा अरे वा छान आहे, तू शेवटपर्यंत ड पाठत राहा. कारण त्या बिचाऱ्याला ड म्हणजे काय हे समजत नाही, शाळेत तर त्यानं यायचं नाही. मग आता नोंदवही आहे, त्याच्यावर नोंदी करायच्या, जरा निर्दोष पद्धत आहे, बऱ्यापैकी पद्धत आहे मूल्यमापनाची. पण प्रशासनाचा आदेश आहे शक्यतो सकारात्मक नोंदी करा, वाईट नोंदी करू नका, कारण मुलाच्या बालमनावर परिणाम होतो. आणि मग सकारात्मक नोंदी करायच्या. ही मुलगी चांगली रांगोळी काढते, हा मुलगा चांगलं चित्र काढतो, हा मुलगा चांगला उजव्या हातानं चेंडू टाकतो, वगैरे वगैरे वगैरे. एकदा गंमत अशी झाली, एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. आता गुरुजींना वाटलं याची नोंद काय करायची, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही आणि खोटं तर लिहायचं नाही, आपण शिक्षक आहोत. मग त्यांनी हेडमास्टरांना विचारलं असं असं झालं भाऊ, काय नोंद केली पाहिजे? तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. मग आपल्याकडे म्हणजे ज्या त्या गोष्टी ठरलेल्या असतात, नाही मी आहे म्हणे. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची सकारात्मक नोंद केली. सदर होऊन मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. चांगली नोंद आहे. आता इलाज काय? आता ही नोंदवही जर 7वीच्या 8वी कुठपर्यंत आहेत नोंदवही, 8वीच्या मॅडमकडे जर ही नोंदवही गेली आणि त्यांना जर असं वाटलं की याच्या या गुणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे,
तुम्हाला सांगतो त्याची पर सुद्धा जागेवर राहणार नाही त्यांची. इतकं गुन्हेगार. आता हे नोंदी करायच्या कशा? पण हे सगळं आम्ही नेमकं फसवतो कुणाला? आम्ही शेवटी विद्यार्थ्यांना फसवतो आणि ह्या व्यवस्थेमुळं फसवतो. आमची व्यवस्था अशी आहे, सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांना जर पालकांनी सांगितलं आमच्या मुलाला काही येत नाही, ते सांगतात हा कुठल्या हायस्कूलमध्ये होता? कच्चा राहिला. हायस्कूलनं काही शिकवलंच नाही हो. मग पालक हायस्कूलमध्ये जातो, अहो ते सर तर असं म्हणतायत तुम्ही शिकवलं नाही. ते कुठल्या मराठी शाळेत होता? त्या गुरुजींनी शिकवलं नाही. मग पालक त्या गुरुजींकडे जातो, अहो त्या हायस्कूलनं सांगितलं तुम्ही शिकवलंच नाही. तेव्हा माझी काही चूक नाही, अंगणवाडीतूनच कच्चा आला. मग हे अंगणवाडीत जातात. मग अंगणवाडीनं आता काय म्हणायचं? हा आईवडिलाकडून आलाय. आता ती ते म्हणू शकते, पण आता आईवडिलांनी काय म्हणायचं हा प्रश्न आहे. मग आमच्याकडे काय सिनियर कॉलेजचे सांगतात खालून वर आलं आणि मराठी शाळेवाले म्हणतात वरून खाली आलं. ह्या दोन गोष्टी आहेत ज्या कधीच कोणाला कळत नाही. तुटलेलं कपाट आलं वरून आलं, कुठून आलं शेवटपर्यंत कळत. सिनियर कॉलेजला कच्चा विद्यार्थी आला खालून आला, कुठून आला शेवटपर्यंत कळत नाही. ही आमची व्यवस्था जी आहे, हा विश्वासाचा जो विषय. आता अशैक्षणिक कामाचं तुम्ही सांगितलं, कामं नुसते काम. कारण गुरुजी हे या समाजामध्ये सगळ्यात प्रामाणिक आहेत असं प्रत्येक सरकारचं मत आहे. सरकारचं मत आहे की नाही तुमच्याशिवाय हे कुणी करू शकत, हे तुम्हीच करू शकता. मग शेतकऱ्याला म्हणायचं पेरू नको नाही का, आणि गुरुजींना म्हणायचं शिकू नको, कामगारांना म्हणायचं काम करू नको. असं जर होत गेलं तर हा देश टिकणार कसा? हा फार मोठा प्रश्न आहे. पण वरच्यांना जर स्वतःच्या आसनाची कायम काळजी असेल तर तुमच्या व्यवस्थेचं त्यांना काही घेणं नाही. म्हणून मागाच मी जे म्हटलं की पायाजवळची जमीन स्वच्छ करायची, आपण आहे तेवढं सहन करायचं आणि काम करायचं. अहो किती कामं, शिकवायला वेळ नाही. एक साहेब ज्यावेळेस वर्गात गेले, गुरुजींनी फळ्यावर ऊसाचं चित्र काढलं होतं, छान चित्र होतं. आता गुरुजी म्हटलं अरे छान काढलाय ऊस, कुणी काढला? गुरुजी म्हणे मीच काढला, माझी चित्रकला पहिल्यापासून चांगली आहे. ठीक आहे. महिनाभरानं साहेब त्याच वर्गात गेले, ऊस तसाच. साहेब म्हटले गुरुजी ऊस तसाच. म्हणे हो. कशाला ठेवला? म्हणे बेनेल ठेवलाय. वेळ दिला का? ऊस पुसायला वेळ दिला महिनाभरात? हे पहा प्रशिक्षण, हे ते अमुक तमुक, हे काय? मुलांसमोर आम्ही उभे राहतो का? काय त्या बालकांची चूक आहे? आमच्या गरिबांच्या मुलांनी आमच्या गरिबांच्या पालकांना आंदोलन करता येत नाही म्हणून गरिबाची मुलांची बाजू कोणी घ्यायची? शिक्षकांनाच त्यांचं पालक व्हावं लागतं. आमच्या ताईला जर एखाद्या मुलाला जर जखम झाली, आमची ताई काय असं कॉन्व्हेंट किंवा खाजगी शाळेसारखं फोन करत नाही मम्मीला त्याला घेऊन जा, किंवा गुरुजी फोन करत नाहीत, ते स्वतः त्याला उचलतात आणि गाडीमध्ये घेऊन दवाखान्यात जातात. हे मी पाहिलंय डोळ्यानं, आणि त्याची पट्टी करून आणतात. आणि त्यावेळेस गावाला गाडीचं महत्व कळतं, तोपर्यंत कळत नाही. तोपर्यंत गाडी म्हटलं की वाईट आहे. आपणही गाडी नेत असू तर थोडं गाव जवळ आलं की काचाखाली केलं पाहिजे, हात बाहेर केला पाहिजे. कोणी असो नमस्कार करा, काय बिघडतंय का केला तर? जर 8-9 शिक्षक असतील तर 1-2 गुरुजी तुम्ही गाव सांभाळायला ठेवले पाहिजे असं माझं मत आहे. कारण गावाला आता सांभाळण्याची वेळ आलेली आहे. ही सगळी परिस्थिती आहे. आणि मग आमचा हाच मुलगा जर माध्यमिकमध्ये गेला, माध्यमिकमध्ये जातो, ते तर संस्काराचं वय आहे, सगळं संस्कार कसे करायचे वगैरे त्या वयात पक्क शिकवलं जातं. पण आता गंमत काय झाली, एखाद्या शिक्षकानं जर विचारलं मुलाला राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? आता त्याचं विश्लेषण मी जास्त करत नाही आचारसंहितेत, पण या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या मॅडम शिकवतात 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो, मुलगा घरी जातो, मतदानाचा दिवस उजाडतो, त्याचं लक्ष असतं वडिलांकडे हे मतदानाला जातील, पण 5 वाजले तरी वडील मतदानाला जात नाही. त्याच्या मनात शंका येते, बहुतेक वडिलांना 18 पूर्ण व्हायला 5-10 मिनिटं बाकी असावेत. खरं मतदान तर 5 नंतर सुरू होतं ना. एखादी गाडी येते, हातात प्रलोभन देते आणि फुकटची गाडी वडिलांना घेऊन जाते. मग याच्या मनात दृढ संकल्पना होते की काहीतरी हातात दिल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ही बाहेरची लोकशाही आहे. शिक्षकानं मग काय शिकवायचं वर्गामध्ये? तुम्ही जे संस्कार करता ते संस्कार जर समाज मोडीत काढत असेल तर आता पालकांनी सुद्धा जागं होण्याची गरज आहे. जागं कसं व्हा की पालकांनी सुद्धा आता सरकारला सांगा
की आमचे गरिबाचे मुलं आम्ही कुठेही खाजगी शाळेत घालू शकत नाही, आमच्याकडे तेवढे पैसे नाही, ज्या गुरुजींकडे ज्या मॅडमकडे आम्ही घालतोय त्यांना तरी तुम्ही शिकवायला वेळ द्या, हे आता पालकांनी म्हणायला पाहिजे. पण आमच्याकडे आता ती पद्धत आहे, कांद्याला जास्त भाव मिळाला की कॉन्व्हेंटमध्ये घालायचं पोरगं, पुढच्या वर्षी कांद्याचा भाव पडला की पुन्हा मराठी शाळेत आणायचं. कारण ते गुणवत्तेवर अवलंबून नाही, ते आर्थिक संपन्नतेवर अवलंबून आहे. माझ्या शेजारचा मुलगा टायकोट घालून लक्झरीत बसून शाळेत जातो, माझा मुलगा सुद्धा गेला पाहिजे. इंग्रजी आम्हाला शिकायची आहे, शिकली पाहिजे, जागतिक भाषा आहे. पण आता काय सेमी आलंय, 1 ते 100चे अंक पहिलीच्या मुलाला जर तुम्ही सगळे इंग्रजीत शिकवले आणि बाहेर व्यवहाराची भाषा तर मराठी आहे, त्याला जर वडिलांनी दुकानात लावलं साखर आण आणि साखरेची जर 12 रुपयाची साखर झाली, दुकानदार सांगतोय 12 रुपयाची झाली, याला 12 म्हणजे काय हे समजतच नाही, त्याला 12 माहीत आहे. मग व्यवहाराची भाषा जर बाहेर वेगळी असेल आणि शिकवणं जर वेगळं असेल तर या मुलांमध्ये अंतर पडणार नाही का, यांचं व्यक्तिमत्व दुभंगणार नाही का? आम्ही व्यवहाराची भाषा कधी शिकणार आहोत? नाही शिकत आम्ही. आमचे गुरुजी नेहमी आम्हाला सांगायचे, एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 2 बादल्या पाणी गळालं, खाली किती राहिलं? मुलं लिहायचे 8 राहिलं. दुसऱ्या दिवशी ते म्हणायचे 12 बादल्या पाणी होतं, 5 गळालं, खाली किती राहिले? मुलं इतके लिहायचे. एके दिवशी एक मुलगा उभा राहून म्हटला, गुरुजी हौद जर असा रोजच गळत असेल तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाही? तर गुरुजींनी त्याच्या कानफडत मारली, पण त्याची चूकच नव्हती, व्यवहाराची भाषा आहे. अहो त्यांना जर विचारतं, उदाहरण तर बदला ना, रोज कसा हौद गळतो त्याला वाटलं. व्यवहाराची भाषा. एका शिक्षकाने ज्यावेळेस वर्गात विचारलं, 10 मेंढ्या होत्या, 2 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? सगळ्यांनी उत्तर लिहिलं 8 राहिल्या. एका मुलानं लिहिलं 0 राहिल्या. गुरुजी म्हटले चूक आहे, 0 कशा राहिल्या? तो म्हटला मी मेंढपाळ आहे, मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे 2 मेंढ्या विहिरीत गेल्यावर 8 वर राहू शकत नाही. उत्तर 0 येणार. गुरुजींनी मुख्याध्यापकांना सांगितलं, मानल्या सुट्टीत असं असं झालं बो. ते म्हटले तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं होतं? शेळ्या घ्या, गाया घ्या. आता यानं प्रश्न सुटलाय का? नाही सुटला. आमच्याकडे प्रश्नाला अशी बगल दिली जाते, प्रश्न सुटत नाही. मग मुलगा तयार होताना त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार करणं म्हणजे काय? त्याला व्यवहारही शिकवणं आणि वर्गातलं शिक्षण सुद्धा शिकवणं. मग आमचे जे शिक्षक आता शिक्षक शिक्षिका वर्गामध्ये मन लावून काम करतात, माझं स्पष्ट मत आहे, 10 वाजता वर्गात गेलेले शिक्षक 5 वाजता ज्या वेळेस बाहेर येतात त्यांचे इतका पुण्यशील माणूस नसतो, कारण सगळे अबोध निष्पाप मनाचे मुलं त्यांच्या समोर असतात. इतकं निस्वार्थी जग कुणाच्याही सहवासात नसतं. ते बिचारे इतके छान असतात. मला काही शिक्षक फोन करतात. एका शिक्षकानं फोन केला सर की मी पाऊस येत होता म्हणून टॉयलेटला गेलो आणि बाहेर आलो तर पाहिलं पहिलीचं पोरग छत्री घेऊन उभं होतं. डोळ्यात पाणी आलं. म्हटलं हे जे संस्कार कोणी दिले? हे संस्कार हे त्याच्या घरच्यांनी दिले असतील, त्या शिक्षकानं दिले असतील. पण हे अबोध मुलं की तुम्ही शाळेत गेल्यानंतर जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ते धावत येतात, तुम्हाला चिकटतात, आमचे सर आले, आमच्या मॅडम आल्या, तुमचा डबा घेतात, तुम्हाला फक्त ओढून न्यायचं वर्गात बाकी राहतात. इतकं अबोध प्रेम या जगात दुसऱ्या कुणालाही मिळत नाही. आणि ते वेतनापेक्षा कितीतरी जास्त आहे, कितीतरी मोठा आहे. म्हणून शिक्षक सुद्धा मुलांना स्वतःचे मुलं समजून त्यांच्यावर प्रेम करतात. फक्त अडचण ही आहे की ही जी व्यवस्था दुभंगलेली आहे ही कुठंतरी नीटशी केली पाहिजे आणि त्यासाठी तिन्ही घटकांनी उघड्या डोळ्यानं राहायला पाहिजे. जुन्या शिक्षकांना इंग्रजी येत होती का? आमचे जुने शिक्षक इथं समोर बसलेले आहेत. आमच्या वडिलांना इंग्रजी येत नव्हती, पण ते म्हटले त्यानं काही बिघडलं नाही, भाषा वाचून बिघडत नाही. एका गुरुजींना एकच शब्द माहित होता, गेट आउट. एका मुलाला ते म्हटले गेट आउट, ते पोरगं गेलं बाहेर. आता ते बाहेर केवी लावून उभं राहिलं. आता गुरुजींना म्हटलं याला आत बोलवलं पाहिजे, पण आता इंग्रजीत हाकललं तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे. इंग्रजीला काय म्हणता? मग ते बाहेर गेले आणि वर्गाकडे बोट करत त्या मुलाला म्हणाले गेट आउट. काय बिघडलं? पोरगं वर्गात आलं ना. सरळ साधी गोष्ट. काही भाषे वाचून अडत नाही. शेवटी संकेत महत्वाचे आहेत, संबोधन महत्वाचं आहे. पण आम्ही जे इंग्रजी म्हणून बसतो आणि पालकांनी जे सध्या त्यांना वेड लागलेलं आहे इंग्रजीचं, त्या नादात मराठीचं
अगदी मराठी ते विसरायला लागले, आईला विसरायला लागले आणि मावशीला जवळ करायला लागले. ही पालकांची चूक आहे. आम्ही विचार कुठल्या भाषेत करतो? आमच्या मातृभाषेत करतो. आणि आमच्या मुलाला जर मातृभाषाच येत नसेल तो विचार कसा करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल ही सोपी गोष्ट आहे. ही आपण पालकांना सांगितली पाहिजे, पण ते ऐकत नाही, ह्या गोष्टी ऐकत नाही. एक मुलगा ज्यावेळेस जायचा, अहो पालकांना इतकं आता ते लक्ष देतात. एका पालकानं सांगितलं सरांना की माझ्या मुलाचे उच्चार जरा वेडे वाकडे आहेत म्हणे, त्याच्याकडे लक्ष द्या. सर म्हटले ठीक आहे. मग सरांनी त्याला पहिल्या दिवशी वर्गात उभा केला. म्हणे म्हण रे इलेक्ट्रिसिटी. तो म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले सी आणि टी मध्ये अडचण आहे. इलेक्ट्रिसिटी. मुलगा म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. तुम्हाला सांगतो तास संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी पालक भेटले. म्हणे काय तुमच्या मुलाचं? म्हणे काय? अहो तास झाला मी त्याला शिकवतोय, इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही. वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना धक्काच बसला. म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. यांच्या घरामध्ये टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर निघाले, ओट्यावर आजोबा होते. म्हणे आजोबा काय गंमत आहे? म्हणे काय तुमचा नातू, तुमचे वडील इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय कळतच नाही, काय तीच? आजोबा म्हणे जवळ या सर. कानात म्हटले आहे ते बरं आहे, कृपया प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. आता तुम्ही मला सांगा, असं एखादं घर जर एखाद्या शिक्षकाला भेटलं, त्याच्या इंग्रजीचं काय होईल? त्या मुलाचं काही का होईना. पण आता हे सांगता कुणाला? सांगता येत नाही. या गोष्टी सांगता येत नाही. म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे, आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही खरं म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु खरं सांगतो अगदी अपवाद आहेत, थोडे आहेत, 5% आहेत. त्यांना समजलंच नाही काय झालं. पण त्यांनी विचारावं ना कोणाला तरी. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? सरळ गोष्टी आहेत की आपली भाषा 1000-1500 वर्षापूर्वीची आहे, हे सिद्ध झालं. लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, विवेक सिंधू आहे, असे जुने ग्रंथ आहे. जगामध्ये आपली मराठी बोलली जात होती हे आता सिद्ध झालं. आणि आता दरवर्षी मराठीला 100 कोटीच्या वर निधी मिळणार आहे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी. हे मराठी शाळेचं एक खरं म्हणजे समृद्ध, मराठी शाळा समृद्ध करण्यासाठी या गोष्टी उपयोगाला येणार आहेत. पण आता तुम्हाला खरं सांगतो, आता विद्यार्थी येत आहेत. आम्ही वाचतो का? विद्यार्थी वाचत नाहीत हा दोष त्यांचा नाही. विद्यार्थ्याला जर वाटलं वाचावं, तो जर घरात आला, लहान मुलाला वाटलं वाचावं. आता पूर्वीच्या काळी इसापनीती असायची, चांदोबा असायचा, मुलं पटकन घ्यायचे, वाचायचे, त्याच्यावर संस्कार व्हायचे. आणि इसापनीतीतल्या त्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. ते वाघ आला गावात, ओरडला, मग लोक घाबरले. हे गाढवानं पाहिलं, मग गाढवाला वाटलं आपणही वाघाचं कातडं पांघरावं. तो एक दिवस आला, कातडं पांघरलं, लोक घाबरले, मग गाढव ओरडलं. लोकांना समजलं हे गाढव आहे. मग लाठ्या काठ्याने त्या गाढवाला मारलं. मग मुलावर काय संस्कार व्हायचे? तुम्ही कधी खोटं रूप घेऊ नका, त्याचं निष्कर्ष. आणि हे संस्कार होत जायचे. कुठं आहेत पुस्तकं? पालकांनी सांगा, कुठं आहेत पुस्तकं? लहान मुलाला जर वाटलं वाचावं, पुस्तकच नाही. मग तो काय सोफ्यावर मोबाईल पडलेला आहे पप्पांचा, किचन ओट्यावर आईचा मोबाईल आहे, बेडवर दादाचा मोबाईल आहे, मोबाईलच खेळणार ना. त्याची चूक काय आहे? आम्ही त्याला पुस्तकं कधी आणून देणार? आणि माझं असं स्पष्ट मत आहे, शिक्षकाचं घर कसं ओळखावं? दरवाजातून आत गेल्याबरोबर पुस्तकाचं कपाट असावं, ते शिक्षकाचं घर. नसेल तर करा. आता तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात ना, किती पुस्तकं असतात? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? पण आरोपीला काय वाटतं? इतके पुस्तकं आहेत म्हणजे माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. जामीन मिळतो की नाही पुढचा विषय आहे. तशी पुस्तकं ठेवा. येणारा म्हणेल तरी बुद्धिमान आहे, असो नाही तर नसो. पण मुलाला जर वाटलं वाचावं, तर तो पटकन एखादं पुस्तक घेईल, चाळील, वाचील आणि त्याच्यावर संस्कार होतील.
पुस्तक हे संस्कार करण्याचं सगळ्यात प्रभावी आणि सुंदर आहे. मी एक काल सुविचार वाचला सर, पुस्तकांनी कपाटात आत्महत्या केली, जबाबदार मोबाईल होता. किती सुंदर वाक्य आहे. मोबाईलच्या जबाबदारीनं आज पुस्तकं संपले म्हणून संस्कार संपत चालले. आपण म्हणतो मोबाईलवर वाचतो, त्याला काय अर्थ नाही, वाचलंच पाहिजे. पण आता बऱ्यापैकी शिक्षक आहेत म्हणून एक गंमत सांगतो. 2 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, साने गुरुजींचा फोटो होता भिंतीवर. चहा होस तर एक शिक्षक त्याच्याकडे असं पाहत होते दुःखी नजरेने. त्या घरातल्या शिक्षकांना विचारलं, काय पाहताय? ते म्हटले, वडील कधी गेले? त्यांनी सांगितलं साने गुरुजी आहे. गमतीचे विषय आहे. मग आम्ही वाचूच नाही का? वाचलं पाहिजे. जो शिक्षक वाचतो आणि समृद्ध होतो त्याचं व्यक्तिमत्व इतकं उजळतं. तुम्हाला सांगतो, वर्गामध्ये राजा शिवछत्रपतींचं पुस्तक ज्यानं वाचलंय त्याला 4थीचा इतिहास हातात घेण्याची गरजच नाही. ठीक आहे, शिकवायला अडचणी येत असतील. आता सध्याच्या कविता तुम्ही पाहता, गद्य आहे की पद्य कळत नाही, त्याला चाली नाही, कारण कवीच चालीचे राहिलेले नाही. आता अभ्यासक्रमाचा विषय सोडून द्या, आपण एक जागतिक रेकॉर्ड आहे ते तुम्हाला सांगतो. इतक्या वेळेस पुस्तकं बदलले, अभ्यासक्रम बदलला, पण गेले 48 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक बदललेलं नाही. आणि ते कधीही बदलू नये, काही कारण नाही बदलायचं. पण आपलंच वाचन संस्कार जर संपलेले असतील तर मुलांनी वाचायचं कुठं, हा फार मोठा प्रश्न आहे. मुलांशी सुसंवाद कोण करील? तो शाळेतून आल्यानंतर त्याच्याशी कोण बोलेल? आणि साहित्यामध्ये शिक्षकाचं वर्णन तुम्ही पाहता. दमा मिराजदारांची ती कथा आहे, कुठली? माझ्या बापाची पेंट. त्यात गुरुजींची मस्त गंमत आहे. आता ग्रामीण लेखक गुरुजींचं लिहायचेच, कारण तो एक केंद्रीभूत घटक होता. आपल्या समाजाला 2 गोष्टीवर बोलायला खूप आवडतं, काही माहीत नसताना. एक शिक्षण आणि दुसरं राजकारण. बोलतातच ते. मग माझ्या बापाची पेंट मिराजदारांचं वाचा, खूप गमतीशीर आहे. पु ल देशपांडेंची एक कथा आहे, म्हैस. त्याच्यामध्ये एक गृहस्थ म्हणतो दुसऱ्याला, काहीतरी बोलतो. मग तो गृहस्थ म्हणतो, तुम्ही शिक्षक दिसता. म्हणे, कसं काय ओळखलं? म्हणे, इतकं चुकीचं, इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण बोलणार आहे? आता हे झालं विडंबन. शंकर पाटलांचे पाहुणचार आहे. विश्वास पाटलांची मला वाटतं झाडाझडतीमध्ये एक शिक्षक आहे. कुसुमाग्रजांची एक जुनी खूप सुंदर कादंबरी आहे, त्यात उत्तम शिक्षक आहेत. बनगरवाडी तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल, वाचले नसेल तर वाचा, व्यंकटेश माडगुळकरांची. ते शिक्षक खेड्यामध्ये गेल्यानंतर काय करतात वगैरे, हे साहित्यातले शिक्षक आहेत. पण समाजाच्या लक्षात काय? पिंजरा. किती वर्ष झाले तो पिंजऱ्याला, पण त्यामध्ये केंद्रीभूत गुरुजी आहे म्हणून तो पिंजरा सगळ्यांच्या लक्षात आहे. सुदैव ते नवी पिढी आता पाहत नाही, ते सुदैव आहे. ते नेटफ्लिक्सवर वगैरे नाही तो पिंजरा. म्हणजे हे समाज माध्यम शिक्षकाचं एक आदर्श स्वरूप का उभं करत नाहीत? म्हणजे आदर्श म्हणजे मी आपण होणारे आदर्श म्हणत नाही. आता आदर्शाच्या बाबतीत माझ्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. आणि माझं पुरुष शिक्षकांना स्पष्ट मत आहे की आपण आदर्श होण्याच्या भानगडीत पडू नये. काय ते जिल्हा परिषद देते वगैरे, ते आमच्या महिलांना होऊ द्यावं. कारण आदर्श होणं सोपं असतं, पुढं ते आयुष्यभर सांभाळणं फार अवघड असतं. मग तुम्हाला पुढचा आनंद हिरवायचा आहे का आदर्श होऊन? समजा तुम्ही एके ठिकाणी बसले, बाकीचे काय म्हणतात, काय तुम्ही तर आदर्श आहात. आता तो आनंद याच्या आदर्शापेक्षा किती मोठा आहे. यांना उद्या ह्या जपू शकतात ते आदर्श. काय वाचावं याच्यामध्ये नीलची शाळा नावाचं एक पुस्तक आहे, तोत्तोचान नावाचं एक पुस्तक आहे, माझी काटे मुंडरीची शाळा, मुनघाटे नावाचे गुरुजी आहेत. 50 वर्षापूर्वी कशी परिस्थिती असेल त्या मेळघाटात, 50 वर्षापूर्वी तिथल्या गुरुजींचा खून झाला, त्या गावकऱ्यांनी खून केला. तिथं कुणी जात नव्हतं, तिथं हे मुनघाटे गुरुजी गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी तिथं असं वातावरण तयार केलं की त्यांचा पगार ज्यावेळेस ते बँकेत आणायला जायचे, 4-5 आदिवासी त्यांच्या संरक्षणाला असायचे. ही गुरुजीची ताकद आहे. इतकं त्यांनी बदललं ते सगळं. निसर्गातून मुलांना शिकवलं. हे शिक्षक हे करू शकतात. मारुती चितमपल्लींचं चकवाचा आनंद तुम्ही वाचा, वर्गात तुम्हाला मुलांना माहिती देता येईल. आता पक्षी मरतो, उदाहरण घ्या. आपण कधी विचार केलाय का आपल्याला नैसर्गिकरित्या
मेलेला पक्षी आढळला का, की ज्याचं वय झालं आहे आणि तो मेला? अजिबात नाही. पक्षी एकतर तारेला चिपकून मरतो, त्याला कोणीतरी मारतं, पण पक्षाचं वय झालं आणि तो मेला असा पक्षी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ही जी जिज्ञासा आहे ही मुलांच्या मनामध्ये आली तर आपण काय सांगणार? तुम्ही ते वाचाय का शास्त्रज्ञाचं पुस्तक? ज्या झाडावर कितीतरी पक्षी होते तेच पक्षी येऊन बसायचे, तिथं हा शास्त्रज्ञ कित्येक दिवस खुर्ची टाकून बसला, त्याला एकही पक्षी खाली मरून पडलेला आढळला नाही. त्याला ते आश्चर्य वाटलं, हे पक्षी नैसर्गिक मरत कसे नाहीत? मग त्यानं जो शोध लावला त्याला अजून दुसरं कोणीही आव्हान दिलेलं नाही. त्यानं सांगितलं पक्षाचा सिक्स सेन्स, ज्यावेळेस त्याला असं वाटतं मी मारणार आहे, त्यावेळेस तो अवकाशामध्ये इतका उंच जातो, इतका उंच जातो, जिथं ऑक्सिजन संपतो तिथं तो पक्षी मरतो आणि त्याचं कलेवर खाली येताना त्याचं हवेबरोबर विघटन होतं आणि ते जमिनीपर्यंत येत नाही. हा त्यानं लावलेला शोध आहे. हे तुम्ही मुलांना सांगा. हे वाचनाचे आमचे फायदे आहेत. आणि या वाचनाचा फायदा एक आहे की मुलांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी इतकी बदलते आणि ते घरी सुद्धा सांगतात, आमच्या शिक्षका इतके बुद्धिमान शिक्षक दुसरे कोणी नाही. नाही कोणी. सजीव वनस्पतींमध्ये जीव असतो, आम्ही काय सांगावं आम्ही सांगतो, अनेक दाखले देतो. पण आता मध्यंतरी जी घटना घडली की हायस्कूलची एक सहल गेली जंगलामध्ये आणि तिथं सगळे जंगल पाहून परत येताना त्यांना समजलं एक शिक्षिका आणि 2 मुली नाहीत. 8वी 9वीच्या 2 मुली आणि शिक्षिका नाही. कुठं गेल्या? घाबरले. पुन्हा जंगलामध्ये सगळे त्यांना शोधायला गेले. त्यावेळेस एक शिक्षिका, तीच शिक्षिका त्या 2 मुलींना घेऊन अशी खोडाला टेकून बसलेली होती. दोघी झोपलेल्या होत्या, डोळे मिटलेले होते. शिक्षिकेला सुद्धा काही कळत नव्हतं. त्यांनी पाणी मारलं त्यांच्या चेहऱ्यावर. अर्धा एक तासाने त्या भानावर आल्या. मग त्यांना विचारलं, काय तुम्ही रस्ता कसा चुकलात? त्यावेळेस त्या शिक्षिकेनं सांगितलं, आम्ही थोडे मागे थांबलो, तुम्ही पुढे गेलात आणि या दोघींनी मला सांगितलं त्या वेलीवर एक सुंदर फूल आहे ते तोड. मी त्यांना देण्यासाठी आम्ही तिघी त्या वेलीजवळ गेलो, ते फूल तोडलं. त्या फुलातून जो गंध निघाला तो गंध आमच्या नाकात गेल्यानंतर आम्ही कुठे आहोत आम्हाला समजलं नाही. ॲनेस्थेशिया झाल्यासारखे आम्ही याच जागी फिरत होतो. जुने लोक त्याला चकवा म्हणायचे. चकवा की काही वनस्पती अशा आहेत की जिथं पाय पडल्यानंतर त्यातून जो गंध निघतो त्यानं माणूस जागेवर फिरत राहतो. हे वनस्पतीचं सजीव असण्याचं लक्षण आहे. तुम्ही जंगलात येता, आमच्यात हस्तक्षेप करता, हे सुद्धा वनस्पतींना खपत नाही. हे मुलांना सांगा. आणि हे आम्ही सांगितल्यानंतर त्या मुलांमध्ये जी जिज्ञासा निर्माण होते, त्याचं जे व्यक्तिमत्व निर्माण होतं ते अतुलनीय असतं. म्हणून शिक्षकांना ज्ञान समृद्ध होणं, मला वाटतं आमचे सर दिलीप सेटे सर आणि आपण दोघांनी अकॅडमी सुरू केली. आज सेटे सर फक्त सुस्वभावी होते म्हणून इथं सगळं हे व्याख्यानमाला आहे असं नाही. अगाध ज्ञान त्यांच्यामध्ये होते, उत्कंठा होती, जिज्ञासा होती. आपण असं का होऊ नये? आपण असं झालं पाहिजे. आणि आपण असं झाल्यानंतर शिक्षकाच्या चेहऱ्यावर या वाचनाचा आनंद पसरतो. 2 व्यक्तींनी नेहमी आनंदी राहायला पाहिजे, म्हणजे स्वभाव तसे नसले तरी. एक डॉक्टर आणि दुसरे शिक्षक. डॉक्टरकडे गेल्याबरोबर असं डॉक्टरांनी हसलं पाहिजे, या पेशंटला वाटलं पाहिजे आपण बरे होऊ शकतो. आता काही डॉक्टर तसे नसतात, त्याला इलाज नाही. त्यांना पाहिल्याबरोबर याला वाटतं आपल्याला सर्दी झाली पण हा कॅन्सर झाल्याचं सांगेल की काय. आता यांनाच तपासण्याची गरज आहे. आणि काही शिक्षक वर्गामध्ये गेल्यानंतर सगळे मुलं असे सामसूम होतात की आता अरे बापरे आपलं काय होईल. नाही, आपलं काय घरी होत असेल ते घरी ठेवावं, बाहेर काढून ठेवा. सगळ्यांच्या बाबतीत होतं असं मी म्हणत नाही, पण आम्हाला एक गुरुजी इतके मारायचे आम्ही लहान असताना. नंतर आम्हाला असा शोध लागला, गल्लीतल्या मुलांनी असं सांगितलं की त्यांच्या घरी भांडण झालं की ते वर्गात येऊन मारतात. मग आम्ही त्या मुलाला सांगितलं, घरात भांडण झालं की सांगत जा, त्या दिवशी शाळेला बुट्टी. आता घरी जे जमत नाही ते वर्गात येऊन करतात, ते मग जायचंच नाही आमच्या शाळेत. अशा गमती. परंतु जुन्या शिक्षकांची ज्ञानसमृद्धी, त्यांचं व्यक्तिमत्व आणि आपलं फुलणं, आपलं आनंदित राहणं आणि आनंदानं शिकवणं, मुलात मूल होऊन शिकवणं. कोणी जर म्हणत असेल मुलं हे मातीचा गोळा असतो त्याला घडवायचं तर चूक आहे. मुलगा हा सजीव वनस्पतीसारखा असतो, रोपासारखा असतो, तो तरतरत जात असतो. आणि ज्ञान हे बाहेरून कोंबायचं नसतं. स्वामी विवेकानंद सांगतात, ज्ञान हे बाहेरून कोंबू नका, ते आतून बाहेर येत असतं मुलांच्या. तुम्ही फक्त त्या ज्ञानाला दिशा द्या, फक्त दिशा द्या. एवढीच दिशा आम्हाला द्यायची, बाकी काय करायचं नाही. परंतु आता फक्त आम्हीच नाही, हे मुलं उच्च शिक्षणापर्यंत गेले तरी उच्च कोटीची लबाडी सुरू होते.
मुलांना आता 55% मार्क पडले तरी तुम्ही पालक आमचे कुठे घालतात? त्याला डॉक्टर करतात. आता 55%चा डॉक्टर केला पाहिजे का? तुम्ही सांगा की हा देशद्रोह आहे. पण माझ्या मते केला पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. तुम्हाला सांगतो 55, 60, 65ची खूप मुलं सध्या वैद्यकीय क्षेत्रात आहेत. ते आता एक 5-10 वर्षानं बाहेर पडतील, त्यावेळेस समाजाचं काय होईल त्याच्या आधी जगून घ्या तुम्ही. तुम्हाला सांगतो काही भरोसा राहिलेला नाही. मला आठवतं 10 वर्षानंतर काय होईल. ज्यावेळेस 2 मुलं रस्त्यानं चालले, एक जण मोठ्यानं ओरडला, म्हणे सारख्या बहिणी येत आहेत, जुळ्या बहिणी आहेत, सुंदर आहेत, कपडे सारखे आहेत, वेण्यासारखे आहेत. शेजारचा सांगतो, अरे बाबा ती एकच मुलगी आहे, तुला 2 दिसत आहेत म्हणे. तर या वयात असं होत असतं, काय नाही, चल म्हणे पुढं जातो. तो पुन्हा ओरडतो. तो 2 म्हशी येत असतात समोर, म्हणे सारख्या म्हशी आहेत, शिंग आहेत, काळा रंग आहे, काही बदल नाही त्यांच्यामध्ये. म्हणे अरे बाबा एकच म्हैस आहे, माझ्याकडे बघ. अरे तू सुद्धा 2-2. म्हणे काय नाही, तुझा सेंटर सरकला म्हणे. सेंटर सरकला, 2-2 प्रतिमा दिसायला लागल्या. चल डॉक्टरकडे जातात. एक 10 वर्षानंतरची घटना समजा. मग डॉक्टर बसलेले असतात, डोळ्याचे हे दोघे जातात, समोर बसतात. हा सांगतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. डॉक्टर सांगतात प्रॉब्लेम काय? तर मित्र सांगतो, मागापासून याला काय झालंय समजत नाही, प्रत्येक प्रतिमा 2 दिसते. हे दोन्ही मित्र समोर बसलेले. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे. हे असं होणार आहे. म्हणजे असे विद्यार्थी आता आपले बाहेर पडणार आहे. मग असे पडू नये आणि ह्या समाजाचं भलं जर व्हावं असं जर वाटत असेल तर मला वाटतं ही पूर्ण जबाबदारी शिक्षकांची आहे. आणि फक्त शिक्षकांची नाही, पालकांची सुद्धा आहे. पालकांनी घरामध्ये मुलाकडे लक्ष द्यावं, स्वतः मोबाईल कमी खेळावा. आमची आई आहे, आता तुमचं मी सांगत नाही, पण आमच्या काही मुली, एक शिक्षिका सर, आता नाव मी सांगत नाही, शाळेचंही नाव सांगत नाही, त्या मेकअप करायच्या शाळेमध्ये. आणि मग काय व्हायला लागलं, ते मधल्या सुट्टीत जेवायला गेले की मुली त्यांची ती पेटी घेऊन मेकअप करायला लागल्या. हे अनुकरण आहे शिक्षिकेचं आणि घरामध्ये आईचं. आईनं किती वेळ घालावा मेकअपला. आता जुन्या आईचं मेकअप आठवतो का तुम्हाला? आई उठल्याबरोबर काय करायची, जाड मानेचं मंगळसूत्र, एक मेन लावायची, एक फुटका आरसा असायचा मातीच्या भिंतीत रोवलेला, फक्त कपाळच त्यात दिसायचं, ती त्यात पाहायची, कुंकू लावायची, पदर घ्यायची, असं जिभेत ते टोक बुडवायची आणि त्या ओला पदरांना असं गोल वर्तुळ काढायची. शाळेतनं गेलेली आई भूमितीतल्यासारखं गोल ठसठशीत वर्तुळ काढायची. हे ठसठशीत सौभाग्य पूर्वीच्या आईचा मेकअप. अर्थात ते कुंकू कधी पडत नव्हतं, पुसत नव्हतं. आता टिकल्या आल्या, तुमची चूक नाही, कारण आता सौभाग्य सुद्धा फार भरोशाचं राहिलं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे टिकली कधी पडेल आणि हा कधी गायब होईल याचा भरोसा नाही. त्यामुळं पूर्वीचा काळ आता गेला, परंतु पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये ज्यावेळेस सुसंवाद होईल, यांची वीण ज्यावेळेस घट्ट होईल, त्यावेळेस त्या मुलाचं व्यक्तिमत्व घडेल, विद्यार्थ्याला एक वेगळं आयाम दिसेल, शिक्षकांना विद्यार्थी घडवल्याचं समाधान भेटेल आणि पालकांना सुद्धा या शिक्षकांनी माझा विद्यार्थी घडवला म्हणून तो कायम ऋणात राहील. म्हणून या महाराष्ट्रामध्ये मी अनेक शिक्षक पाहतो, अनेक क्लिप्स येतात, अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या, मुलं रडले, पालक रडले, त्यांच्यावर फुलाचा वर्षाव टाकला. म्हणून सर अशैक्षणिक कामं असतील, सगळ्या गोष्टी असतील, पण त्या गोष्टी असून सुद्धा आमचे काही लोक ज्या पद्धतीनं शिकवतायत ती आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्याला कंटाळा येईल त्यानं पटकन स्वेच्छानिवृत्ती देऊन टाकायची. आमचे एक 56 वर्षाचे गुरुजी म्हणतात की आता मला सही करायचा सुद्धा कंटाळा यायला लागला. मग त्यांना जर कंटाळा आला तर नको, आपल्याकडून हे होत नसेल. पण आजचे शिक्षक, पूर्वीचे शिक्षक चांगले ना आजचे वाईट असं कोणी म्हणू शकत नाही. आजच्या शाळा पहा, मुलांना शिकवण्याची पद्धती पहा, संगणक पहा, AI पहा, मुलांना दिलेलं नवीन तंत्रज्ञान पहा. निश्चितपणे आजचे शिक्षक मुलांना उत्तम घडवतायत. म्हणून मुलांनी आनंदानं शिकावं, शिक्षकांनी आनंदानं शिकून स्वतः आनंद मिळावा आणि पालकांनी ह्या दोघांना आनंदी पाहिल्यानंतर स्वतःही आनंदी राहावं. हे त्रिकूट जर जमलं तर मला वाटतं हा समाज नक्की सदृढ होईल. त्या निमित्तानं दिलीपजी सेटे सरांना मी इथं भावपूर्ण आदरांजली वाहतो. ते आज स्वर्गवासी जरी झाले तरी त्यांच्या एका उत्तम शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचं दीपस्तंभ आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांचे मित्र हा जो कार्यक्रम घेत आहेत, मित्र कसे असावेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. किती मित्रांनी त्यांच्यासाठी करावं, मित्र असावेत ते असे असावेत, हे सुद्धा उदाहरण आपल्यासमोर ठेवावं. अनेक आदर्श गोष्टी या ठिकाणी आपण घेऊन जाव्यात. म्हणून आपणा सर्वांना त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो.
आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.